आज आपण 10वी मधला गणित भाग 1 चा पहिला पाठ शिकणार आहोत, ज्या पाठाचं नाव आहे दोन चलातील रेषीय समीकरणे। दोन चलातील रेषीय समीकरणामधला सराव संच 1.1 सराव संच 1.1 मधला पहिला प्रश्न काय म्हणतो बघा। पहिला प्रश्न, खालील कृती पूर्ण करून एक सामायिक समीकरण सोडवा म्हणते। म्हणजे इथं काय आहे, कृतीयुक्त प्रश्न आहे। तो कृतीयुक्त प्रश्न आपल्याला सोडून त्याची शेवटी काय करायचं, उकल लिहायचा। एकदम सोपा। कृतीयुक्त प्रश्नामध्ये फक्त जे रिकामा कप्पा आपल्याला दिलेला असते तो रिकामा कप्पा आपल्याला पूर्ण करावा लागतो। ज्यावेळेस कृतीयुक्त प्रश्न हा परीक्षेमध्ये येईल त्यावेळेस तुम्हाला ही पूर्ण कृती तुमच्या उत्तर पत्रिकेवर लिहावं लागतं। मग तुम्हाला तिथं काय उत्तर येते हे तुम्हाला नंतर लिहिल्यानंतर पूर्ण मार्क पडत असतात बरं का। म्हणजे तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही उत्तर पत्रिकेवर फक्त हे कप्पे न लिहिता हे पूर्ण तुम्हाला लिहावं लागतं। मग त्या कप्प्यामध्ये काय येतं लिहिल्यानंतर तुम्हाला त्याची पूर्ण मार्क पडत असतात। चला, खालील कृती पूर्ण करून एक सामायिक समीकरण सोडवा। पहिले समीकरण आहे 5x + 3y = 9 आणि दुसरं आहे 2x - 3y = 12। समीकरण 1 व 2 ची बेरीज म्हणते ते ना। हे 1 व 2 जशाला तसं लिहिले। इथं बेरीज शब्द आल्यामुळं इथं अधिक चिन्ह दिले। आता आपण बेरीज करू बरं का। हो का, 5x 2x किती होते, इथं 7x होते बरं का। हे x इथं आलं, हे 5 आणि 2 ची बेरीज करा म्हणते। 5 आणि 2 किती झालं बा, 5 आणि 2 इथं आलं 7। नंतर अधिक 3y वजा 3y हे दोन्ही 0 झालं किंवा हे कटून गेलं, त्याला आपल्याला धरायचं नाही आता। या दोघांची भी किंमत 0 झाली। अधिक 3y आणि वजा 3y ची किंमत 0 झाली, 0 पण लिहायचं नाही। नंतर 12 आणि 9 ची बेरीज करायचं। 12 आणि 9 ची बेरीज इथे 21। नेक्स्ट हे x इथं आलं, हो का, हे 21 हे 7 आणि 1 च्या मध्ये इथं गुणाकारात चिन्ह असतं। हे गुणाकारातलं 7 21 च्या खाली आलं, भागाकारामध्ये 7। आता 7 चा पाडा 21 एजो पर्यंत म्हणायचं। 7 1 7 7 2 14 7 3 21 3 बार म्हणल्यानंतर 21 म्हणजे इथं x बरोबर किती येणार, 3 येणार। x ची किंमत 3 आली, इथं बी तेच बा x बरोबर 3 आले तर म्हणते। जर समजा थोडा हुशार विद्यार्थी आला तर हुशार विद्यार्थी असेल तर त्याला आपोआप कळणार आहे की x ची किंमत काय येते ते बरं का। का तरी ते x ची किंमत 3 दिले बरं का, तरी सुद्धा आपल्या इथे शोधा म्हणले। आपण पण 3च काढला आणि तर त्यांना दिले पण 3च आले बरं का। नंतर काय म्हणतंय, x बरोबर 3 ही किंमत आहे ना समीकरण 1 मध्ये ठेवा म्हणते। समीकरण 1 कुठं आहे, हो का, समीकरण 1 मध्ये x च्या ठिकाणी 3 म्हणजे जिथं बी x दिसेल तिथं आपल्याला 3 ठेवायचा आहे। हो का, हे 5 ला 5, नंतर 5 आणि 1 च्या मध्ये गुणाकारात चिन्ह असते, गुणाकाराचं चिन्ह त्याने दिले। आता x ची किंमत आपण 3 ठेवता, हे अधिक 3y = 9 जशाला तसं दिले बरं का। नंतर हे 5 आणि 3 चा गुणाकार, 5 आणि 3 च्या मध्ये गुणाकारात चिन्ह असल्यामुळे दोन्हीचा गुणाकार 5 3 15 होतोय। आता काय केलं, ह्या 15 ला पलीकडे घेऊन जायचंय। 5 3 15 झालं, हिच्या पुढे काही नसते म्हणजे अधिक, हे अधिक 15 पलीकडे जाऊन झालं वजा 15। वजा 15 मध्ये वजा त्याने दिले, आपल्याला फक्त 15 लिहायचं बरं। 5 आणि 3 5 3 15 15 पलीकडे गेलं, वजा 15 झालं। वजा त्याने दिले, फक्त आपल्याला 15 लिहायचं आहे। नंतर 15 मधून 9 गेल्यानंतर 6 उरतात आणि मोठ्या संख्येचं चिन्ह इथं वजा आलं बरं का। मोठ्या संख्येचं चिन्ह वजा दिलं आपण। नंतर बघा, हो का, हे वजा 6 ला वजा 6 जशाला तसं 3 आणि y मध्ये गुणाकारात चिन्ह असतं। गुणाकारातलं 3 हे खाली इथं भागाकारामध्ये आलं। 3 चा पाडा 6 एजोपर्यंत 3 1 3 3 2 6 2, 3 चा पाडा 2 बार म्हणल्यावर 6 येते। 3 1 3 3 2 6, त्यामुळं y ची किंमत 2 आली आणि वजाला वजा। x बरोबर 3 भेटलं, y बरोबर वजा 2 म्हणजे काय म्हणते इथं x आणि y च्या किमती सांगा म्हणते। x ची किंमत आहे 3, हो का, x ची किंमत 3 कॉमा दिले इथं y ची किंमत वजा 2 हीच त्या समीकरणाची उकल आहे। उकल म्हणजेच उत्तर आहे असं आपल्याला इथं म्हणले। हा इथं कृतीयुक्त प्रश्न संपला। आता आपण दुसरा प्रश्न बघू बरं का।
प्रश्न दुसरा, खालील एक सामायिक समीकरणे सोडवा. प्रश्न दुसरा, खालील एक सामायिक समीकरणे सोडवा. खालील एक सामायिक समीकरण सोडवा म्हणते. त्यामधला पहिला प्रश्न आहे 3a अधिक 5b बरोबर 26, a अधिक 5b बरोबर 22. हे दुसरं समीकरण दिले. बघा आता खालील एक सामायिक समीकरणे सोडवा म्हणजे हे एक सामायिक समीकरण सोडून या समीकरणाचे आपल्याला उकल काढायचं, उत्तर काढायचं बरं का. म्हणजे आपल्याला a आणि b ची किंमत काढायचं आहे. मग a आणि b ची किंमत काढण्यासाठी a किंवा b ची किंमत, एकाची किंमत आपल्याला 0 करावी लागणार आहे. ज्यावेळेस आपण एका पदाची किंमत 0 करणार आहे त्यावेळेस आपल्याला दुसऱ्या पदाची किंमत भेटून जाणार आहे. मग बघा a किंवा b या दोघांपैकी एकाला 0 करायचं आहे. तर कसं 0 होते चेक करू आपण. इथं आहे 5b, इथं आहे 5b. जर समजा हे 5b आणि 5b ची जर वजाबाकी केलं तर हे 5b आणि 5b 0 होऊन जाते. कधी वजा चिन्ह दिलो तर इथं दोघांच्या पण पुढे अधिक आहे, दोघांपैकी एकाला वजा दिलो तर हे अधिक आणि वजा 0 होऊन जाणार आहे. एकाची किंमत 0 झाली म्हणजे एकाची किंमत आपल्याला भेटणार आहे म्हणजे a ची किंमत भेटणार आहे. भेटलेली a ची किंमत समीकरण परत ठेवलो ना तर आपल्याला b ची बी किंमत भेटणार आहे. अशा पद्धतीने आपण सोडवणार आहोत. उत्तर लिहित असताना दिलेलं समीकरण जशाला तसं लिहावं लागतं आपल्याला. 3a अधिक 5b बरोबर 26, याला एक नाव देऊ आणि a अधिक 5b बरोबर 22. समीकरण 2. लक्ष द्या थोडा. आता उत्तराची पहिली स्टेप, दिलेलं समीकरण जशाला तसं लिहिणे, पहिल्याला एक नाव देणे, दिलेलं समीकरण जशाला तसं लिहिणे, समीकरण 2 नाव देणे. आता 1 व 2 मध्ये कुणाची किंमत 0 होते आपण चेक करू. तर b ची किंमत 0 होते बरं का. बघा इथं 5b, इथं 5b जर वजा केलो तर हे 5b कटून जाते. मग आपल्याला जर वजा पाहिजे असेल तर आपण काय करू, 1 व 2 ची वजाबाकी करून टाकू. समीकरण 1 व 2 ची वजाबाकी करू. समीकरण 1 व 2 ची वजाबाकी करू. समीकरण 1 व 2 म्हणते. आता 1 व 2 एका खाली एक लिहायचं. समीकरण 1 आहे 3a अधिक 5b बरोबर 26, हे समीकरण 1. आणि दुसरं आहे a अधिक 5b बरोबर 22, हे आहे समीकरण 2. ह्या समीकरण 1 व 2 ची आपण काय म्हणले, वजाबाकी करू म्हणले बरं का. वजाबाकी करत असताना प्रत्येक पदाचं चिन्ह हे बदलते. म्हणजे मूळ जे आहे ना त्या मूळच्या विरुद्ध होते. म्हणजे अधिक असेल तर वजा, वजा असेल तर अधिक होते. कसं बा, वजाबाकी करत असताना ह्या a च्या पुढे काही नसते म्हणजे अधिक असते. अधिकच्या विरुद्ध इथं वजा द्यावं लागतं. इथं अधिक आहे तर हिच्या पुढे वजा चिन्ह द्यावं लागतं. 22 च्या पुढे पण अधिक आहे, इथं वजा द्यावं लागतं. हे कधी असते, फक्त वजाबाकी करत असताना प्रत्येकाचं चिन्ह बदलायचं याचा अर्थ मूळ चिन्हाच्या विरुद्ध. मूळ चिन्हाच्या विरुद्ध याचा अर्थ अधिक असेल तर वजा, अधिक असेल तर वजा, अधिक असेल तर वजा, किंवा वजा असेल तर अधिक करावं लागतं बरं का. हे फक्त वजाबाकी मध्येच, बाकी ठिकाणी नाही. चला आता वजाबाकी करू. तर 3a मधून वजा a दिल्यानंतर 2a झालं. 3a मधून 3a मधून इथं एकच आहे. 3 मधून जर 1 गेलं तर किती उरतात, 2 उरतात. हे 2a नंतर काही अधिक 5b आणि हे वजा 5b 0 झाला. आता बघा वजाबाकी करत असताना आपण इथं वजा दिलो. आता या अधिक चिन्हाला धरायचं नाही. या अधिक चिन्हाचा कोणताही संबंध इथं नाही. वजाबाकी करत असताना आपण जे वजा चिन्ह दिलो याचाच इथं संबंध आहे बरं का.
मग हे अधिक 5b आणि हे वजा 5b झिरो झालं, विरुद्ध पद होतं झिरो झालं, झिरो पण द्यायची आपल्याला गरज नाही. नेक्स्ट इथं बरोबरला आहे काय, बरोबर 26 मधून 22 केल्यानंतर 4 आलं, इथं 26 आहे, इथं वजा 22 आहे बरं का. 26 मधून 22 केल्यानंतर 4 उरलं, नंतर a बरोबर हो का हे 4, हे गुणाकारातलं 2 भागाकारामध्ये गेलं आणि a बरोबर 2 चा पाडा 4 येईपर्यंत बे एक बे बे दोन्ही 4, a बरोबर 2 आलं. a बरोबर 2 ही किंमत आपण समीकरण 1 किंवा 2 मध्ये ठेवलो की b ची पण किंमत आपल्याला भेटून जाईल. काय करू आपण बघा, ही किंमत 1 मध्ये ठेवू, a बरोबर 2 ही किंमत काय करू आपण 1 मध्ये ठेवता. आता समीकरण 1 कुठं आहे, तो काही काय समीकरण 1 लिहून घेऊता. 3a अधिक 5b बरोबर 26, समीकरण 1. बघा इथं काय लिहिले बघा आपण, a बरोबर 2 ही जी किंमत आहे ना 1 मध्ये ठेवायचं म्हणते, 1 मध्ये. मग 1 मध्ये जर ठेवायचं असेल ना तर आपल्याला परत एक समीकरण आणखी एक वेळेस लिहावं लागतं. मग आपण आणखी एक वेळेस लिहिलो. आता या समीकरण 1 मध्ये जिथं आपल्याला a दिसते ना ते a च्या ठिकाणी 2 ठेवायचं. कुठं काय दिसणार आणि किती वेळेस का दिसणार, a आलं की 2 ठेवायचं फक्त. चला आपण ठेवू आता. हो काय 3, इथं a आलं, गुणाकाराचं चिन्ह देऊन 2 ठेवावं लागतं a च्या ठिकाणी. पहा ह्या 3 आणि a च्या मध्ये गुणाकाराचं चिन्ह असते, लक्षात असू द्या. म्हणजे a ची किंमत ठेवत असताना गुणाकाराचं चिन्ह दिलंच पाहिजे, नाही दिलो तर काय होते बघा. जर समजा आपण हे 3 आणि a ची किंमत जर 2 ठेवलो तर ते 32 होते, ते चुकीची स्टेप होते. म्हणून काय करायचं, a ची किंमत ठेवत असताना अगोदर गुणाकाराचं चिन्ह, मग a ची किंमत 2 अधिक 5b बरोबर 26, हे बाकी जशाला तसं बरं का. फक्त इथं a ची किंमत ठेवलो, बाकी या समीकरणामध्ये कोणताही आपण बदल केलेला नाही. आता इथं गुणाकार आहे, गुणाकार करू तर 3 दुनी 6 अधिक 5b बरोबर 26, नंतर 5b बरोबर 26, हे अधिक 6 काही नसते म्हणजे इथं अधिक असते. हे अधिक 6 जर पलीकडे गेलं तर ते वजा 6 झालं. 5b बरोबर वजा असल्यामुळे वजा बाकी, 26 मधून 6 गेल्यानंतर 20 आलं, नंतर b बरोबर 20, हे गुणाकारातलं 5 भागाकारामध्ये आलं आणि शेवटी b बरोबर 5 चा पाडा 20 येईपर्यंत 5 चौक 20 म्हणजे b बरोबर 4 आला. चला आपण a बरोबर पण शोधलंय आणि b बरोबर शोधलं बरं का. आता उत्तर लिहू आपण. a, b बघा a, b. a चं काय उत्तर आलंय, a चं आलंय 2, b चा आहे 4. ही दिलेल्या समीकरणाची उकल आहे, की दिलेल्या समीकरणाची उकल आहे. अशा पद्धतीने आपण इथं उत्तर बघितलं, पूर्ण उत्तर इथं संपलं. जर समजा तुम्हाला समजले नसेल तर तुम्ही परत आणखी एक वेळेस रिपीट वेळेस बघा, 1 2 3 वेळेस तुम्हाला हे गणित समजून जाईल. चला नेक्स्ट आता दुसरे घेऊ आपण. दुसरा आहे x अधिक 7y बरोबर 10. x अधिक 7y बरोबर 10. 3x वजा 2y बरोबर 7. 3x वजा 2y बरोबर 7. हा आपला काय आहे प्रश्न आहे बरं का. आता काय करणार आपण, उत्तर लिहित असताना दिलेलं जे गणित आहे ते परत आणखी एक वेळेस आपल्याला लिहावं लागतं. x अधिक 7y बरोबर 10
हे 1 झालं आणि 3x वजा 2y बरोबर 7 हे झालं समीकरण 2. गणितामधली पहिली स्टेप, दिलेलं गणित जशाला तसं लिहायचं, एक नाव, हे दुसरं लिहिलं 2 नाव. आता हिच्या पुढची स्टेप आहे x किंवा y दोघांपैकी एकाला आपल्याला 0 करायचं आहे. बा 0 होते का आपण चेक करू का? 0 होते. थोडी प्रोसिजर करावं लागतं आपल्याला. कसं बघा, इथं x आहे, इथं x आहे, इथं x च्या पुढे 3 आहे. इथं जर समजा आपण x च्या पुढे 3 आणलो तर हे 3x आणि हे 3x 0 होते बरं का. म्हणजे इथं सहगुणक आहे 3 आणि चल आहे x. इथं सहगुणक म्हणजे 1 आहे, काही नसते म्हणजे 1 असते. जर आपण इथं सहगुणक जर 3 आणलो तर हे 3x आणि 3x 0 होते. कधी वजा केलो तरच बरं का. मग आपल्याला काय करावं लागतं बघा. आता इथं x च्या पुढे 3 आहे, इथे x च्या पुढे 3 आणण्यासाठी हे समीकरण 1 ला 3 न गुणायचं. 3 न जर आपण याला गुणलो तर ह्या x च्या पुढे इथं 3 येणार आहे आणि नंतर वजाबाकी करू 3x कटून जाणार आहे. दुसरी स्टेप कशी ते, समीकरण 1 ला बघा, हे समीकरण 1 ला इथं काय पाहिजे आपल्याला 3 पाहिजे. त्यामुळे समीकरण 1 ला 3 ने गुणून पण काय लागणार आपल्याला वजाबाकी. बघा समीकरण 1 ला 3 ने गुणून आपल्याला काय करावं लागतं, वजाबाकी करावं लागतं बरं का. वजाबाकी करू. आता काय करायचं, समीकरण 1 म्हणते, समीकरण 1 वर असं बोट ठेवायचं आणि 3 ने गुणून म्हणते, प्रत्येकाला 3 ने गुणायचं. 3 x ला गुणा 3x झालं, हे अधिकला अधिक 3 7 ला गुणा 3 7 21 y बरोबरला बरोबर 3 10 ला गुणा 3 10 30. आता हे एक नवीन समीकरण तयार झाले म्हणून आपण याला 3 नाव देऊ. आता बघा मग काय करायचं, याच्या पुढे आता हे 3x आणि हे 3x कटवायचं, त्यामुळे हे दोन समीकरण इथं खाली लिहायचं. 3x वजा 2y बरोबर 7 हे समीकरण 2. लक्ष द्या, ह्या समीकरण 1 ला आपण 3 न गुणल्यावर समीकरण 3 तयार झालं आपलं. मग आपल्याला काय करायचं, हे 3x आणि हे 3x 0 करायचं ना, त्यामुळे हे दोन समीकरण काय केलं 3 च्या खाली लिहिलं समीकरण 2. नेक्स्ट पुढची स्टेप, गुणून काय करायचं, आता वजाबाकी करू म्हणते. वजाबाकी म्हणल्यानंतर काय करावं लागतं आपल्याला, प्रत्येकाला वजा वजा चिन्ह द्यावं लागतं किंवा वजाबाकी करत असताना प्रत्येकाचं चिन्ह बदलतं, विरुद्ध होतं. मूळच्या विरुद्ध, अधिक असेल तर वजा, वजा असेल तर अधिक करू आपण वजाबाकीमध्ये. 3x च्या पुढे काही नसते म्हणजे अधिक. चला अधिकच्या विरुद्ध वजा, इथं वजा आहे, वजाच्या विरुद्ध अधिक, इथं पुढे अधिक आहे, तिच्या विरुद्ध वजा. वजाबाकी करत असताना प्रत्येकाचं चिन्ह बदलतं, विरुद्ध होतं. अधिक असेल तर वजा, वजा असेल तर अधिक आणि अधिक असेल तर वजा. तिच्या पुढे काही नसते म्हणजे अधिक असते, अधिकच्या विरुद्ध वजा झाला. मग बघा हे अधिक 3x वजा 3x, या 3x च्या पुढे काही नसते म्हणजे अधिक असते, हे अधिक 3x आणि खालचं वजा 3x 0 झालं. 0 पण लिहायची आपल्याला गरज नाही. नंतर बघा आता 2y च्या पुढे जे वजा चिन्ह आहे ना, ते वजा नाही बरं का. हे जे आपण नंतर जे चिन्ह दिले त्या नंतरच्या चिन्हाचा आपल्याला वापर करायचा आहे. म्हणजे काय, अधिक 21y आणि अधिक 2y, 21 आणि 2 22 23 होते बरं का. 23y बरोबरला बरोबर. नेक्स्ट इथं वजा असल्यामुळं वजाबाकी करू. 30 मधून 7 गेल्यानंतर 23 आलं. y बरोबर 23 भागिले गुणाकाराचं 23 इथं खाली भागाकारामध्ये आलं, हे 23 इथं आलं. नंतर y बरोबर हे 23 कटून गेलं तर y बरोबर 1 आलं बरं का. आता y बरोबर 1 ही किंमत 1 मध्ये ही किंमत काय करू आपण 1 मध्ये ठेवू. y बरोबर 1 ही किंमत 1 मध्ये ठेवू म्हणते. इथं 1 म्हणले बरं का आपण, हे 1 म्हणल्यामुळं एक समीकरण इथं आहे, हे एक समीकरण आपण इथे लिहून घेऊ. x अधिक 7y बरोबर 10 हे समीकरण 1. मी इथं समीकरण लिहिलं.
आता हे समीकरण 1 मध्ये आपण जे y बरोबर 1 काढले ना, जिथं y दिसेल तिथं 1 ठेवायचं बरं का. बाकी त्या समीकरणामध्ये कोणताही बदल करायचा नाही, जशाला तसं लिहायचं. x ला x, अधिक ला अधिक, 7 ला 7, कोणताच बदल नाही, फक्त y दिसलं की 1 ठेवायचं. इथं y आहे, गुणाकारात चिन्ह देऊ, y ची किंमत 1 बरोबर 10. हे x अधिक 7 आणि 1 चा गुणाकार 7 1 7 बरोबर 10. x बरोबर हे x बरोबर हे 10 अधिक 7 पलीकडे जाऊन वजा 7 झालं तर x बरोबर 10 मधून 7 गेल्यानंतर 3. x बरोबर आलं बघा 3. खाली शब्दामध्ये उत्तर लिहूत आपण. x, y बरोबर x ची किंमत आहे 3, y ची किंमत 1. ही दिलेल्या समीकरणाची उकल आहे. ही दिलेल्या समीकरणाची उकल आहे. अशा पद्धतीनं दुसरं गणित इथं संपलं. तिसरं गणित बघू आपण आता. दोन x वजा 3y बरोबर 9. 2x वजा 3y बरोबर 9, 2x अधिक y बरोबर 13. 2x अधिक y बरोबर 13. हे मी काय लिहिलो? गणित लिहिलो. आता उत्तर करत असताना बाण दाखवायचं. बाण दाखवल्यानंतर पहिली स्टेप आहे, दिलेलं समीकरण 1 आणि हे दुसरं लिहायचं. 2x वजा 3y बरोबर 9 समीकरण 1. 2x अधिक y बरोबर 13 हे समीकरण दुसरं झालं बरं का. इथं पण आपल्याला तेच स्टेप करावं लागणार आहे की x किंवा y एकाची किंमत आपल्याला 0 करावं लागणार बरं का. चला, कुणाची किंमत 0 होते सोप्या पद्धतीनं. कुणाची होते बघा. आता इथं x ची किंमत 0 होते, इथं x पुढं 2, इथं बी x, इथं बी 2, म्हणजे 2x 0 होते. कधी जर आपण वजा चिन्ह दिलो तरच त्या दोघाची किंमत 0 होणार आहे बरं का. जर आपण वजा चिन्ह नाही दिलो तर 2x आणि 2x उलट 4x ऍड होणार आहे बरं का, बेरीज. का तर इथं बी अधिक इथं बी अधिक म्हणजे बेरीज होणार आहे. पण आपल्याला बेरीज करायचं नाही, आपल्याला 0 करायचं आहे. मग 0 करण्यासाठी आपल्याला वजा चिन्ह लागतं. मग काय करायचं? 1 व 2 ची वजाबाकी करायचं. समीकरण 1 व 2 ची वजाबाकी. समीकरण 1 व 2 ची वजाबाकी करू. 1 व 2 समीकरण 1 म्हणते 1 समीकरण लिहायचं, बोट ठेवू नका. 2x वजा 3y बरोबर 9 समीकरण 1 व 2 म्हणते हे 2 इथं खाली लिहायचं. 2x अधिक y बरोबर 13 2 झालं. आता बघा 1 व 2 इथं वाचा. समीकरण 1 व 2 म्हणते 1 व 2 आपण लिहिलो, तिच्या पुढचा शब्द आहे ची वजाबाकी करू म्हणते. वजाबाकी करत असताना प्रत्येकाचं चिन्ह बदलते. जे मूळ आहे ते मूळच्या विरुद्ध होते. अधिक असेल तर वजा, वजा असेल तर अधिक. आता बघा 2x च्या पुढे काही नसते म्हणजे अधिक, अधिकच्या विरुद्ध वजा येणार. इथं अधिक, इथं बी वजा येणार, इथं बी पुढे काही नसते म्हणजे अधिक, म्हणजे इथं पण काय ना वजा येणार प्रत्येकाला. इथं बी वजा, अधिक आहे वजा, इथं बी अधिक आहे म्हणजे वजा आला. अधिक 2x वजा 2x 0 झाला. ह्या 2x च्या पुढे काय नसते म्हणजे अधिक आणि ही वजा 0 झाला. नेक्स्ट वजा 3y आणि वजा y, वजा 3y आणि हे 1 y म्हणजे 4y होते बरं. वजा 4y. 2 वजा असल्यानंतर आपल्याला बेरीज करावं लागतं बरं. वजा 3y आणि हे अधिकला धरू नका बरं, हे वजा y, वजा 4y झालं बरोबर. 13 मधून 9 कमी करावं लागतं. इथं वजा चिन्ह आहे, वजा चिन्हाचा आपल्याला काय करावं लागतं? वापर करावा लागतो. 13 मधून 9 गेल्यानंतर
वजा 4 y आलं, मोठ्या संख्येचं चिन्ह y बरोबर हो काही वजा 4, हे 4 इथं खाली आलं वजा 4, शेवटी y बरोबर हे वजा अधिक झालं, हे 4 कटून गेलं तर y बरोबर फक्त 1 येते बरं, y बरोबर 1. ही किंमत 1 मध्ये ही किंमत काय करू आपण 1 मध्ये ठेवता. आता ही किंमत 1 म्हणते आपण 1 मध्ये म्हणल्यामुळं एक समीकरण आपल्याला लिहावं लागतं 2x वजा 3y बरोबर 9 समीकरण 1. या समीकरण 1 मध्ये जिथं y दिसेल तिथं आपल्याला काय ठेवायचं 1 ठेवायचं आहे. 2x वजा 3 गुणिले y च्या ठिकाणी 1 गुणाकाराचं चिन्ह देऊनच ठेवायचं बरं का, बरोबर 9. 2x वजाला वजा 3 आणि 1 च्या मध्ये गुणाकारात चिन्ह असल्यामुळे दोन्हीचा गुणाकार 3 1 3 बरोबर 9. 2x बरोबर 9 वजा 3 पलीकडे जाऊन अधिक 3 होते बरं, पलीकडे गेल्यानंतर बरोबरच्या त्या बाजूला गेल्यानंतर इथं वजा आहे, चिन्ह बदलतंय अधिक होते बरं का. नंतर 2x बरोबरला बरोबर 9 आणि 3 12 झालं, x बरोबर 12 भागिले 2, हे 2 इथं खाली आलं, शेवटी x बरोबर 20 12, x बरोबर 6 आलं, x, y बरोबर उत्तर लिहायचं शेवटी बरं का शब्दामध्ये. x, y बरोबर x ची किंमत आहे 6, y ची किंमत आहे 1. ही दिलेल्या समीकरणाची उकल आहे. उकल आहे 6,1 ही दिलेल्या समीकरणाची उकल आहे. एकदम सोपा प्रश्न होता. नेक्स्ट चौथा प्रश्न. पाच m वजा 3n बरोबर 19. 5m वजा 3n बरोबर 19, m वजा 6n m वजा 6n बरोबर वजा 7. हे आपलं चौथं गणित आहे बरं का. मग उत्तर करत असताना पहिल्याला एक नाव द्यायचं 5m वजा 3n बरोबर 19 समीकरण 1 आणि m वजा 6n बरोबर वजा 7 ह्याला 2. पहिल्याला एक नाव द्यायचं आणि दुसऱ्याला 2 नाव द्यायचं. हे आपल्या गणिताची पहिली स्टेप झाली. नेक्स्ट आता m किंवा n एकाला 0 करावं लागतं बरं का. चला m आणि n या दोघांपैकी एकाला 0 करण्यासाठी त्यांचं सहगुणक समान होणं गरजेचं आहे बरं का. सहगुणक समान म्हणजे इथं m च्या पुढे 5 आहे, इथं बी m च्या पुढे 5 पाहिजे, तेव्हाच हे 5m काय होणार आहे 0 होणार आहे. मग जर समजा मला इथं m च्या पुढे 5 आहे, त्यामुळे इथं जर मला 5 आणायचं असेल तर मला काय करावं लागतं, ह्या समीकरण 2 ला 5 ने गुणावं लागतं. जर या समीकरणाला जर 5 ने गुणलो तर 5m होणार आहे बरं का. म्हणजे हे 5m आणि 5m 0 होणार आहे. पण परत आणि 0 करण्यासाठी मला वजाबी चिन्ह लागणार आहे. वजा चिन्ह आहे ना इथं. मग कसं लिहावं लागतं आपल्याला, समीकरण या 2 ला 5 ने गुणून वजाबाकी करू. चला 5 मग का गुणलो याचं कारण तुम्हाला समजलं पाहिजे बरं का. इथं m च्या पुढे 5 आहे, इथं m च्या पुढे 5 पाहिजे 0 करण्यासाठी, म्हणजे सहगुणक समान पाहिजे, म्हणजे समोर असलेल्या संख्या बी सारख्या पाहिजे. इथं 5 आणण्यासाठी आपण 5 ने गुणलो बरं का. चला आता गुणुता कितीला, समीकरण 2 ला म्हणजे असं 2 वर बोट ठेवायचं आणि 5 ने गुणायचं. ह्या 5 ने m ला गुणा
5m आला, हे काय वजाला वजा, नंतर या 5 न 6 ला गुणा, 5 सक 30n बरोबर 5 न 7 ला गुणा, 5 सत्ते 35 आला हा, हे वजाला वजा, हे एक नवीन समीकरण तयार झालं. 1 आणि 2 हे नवीन समीकरण तयार झाल्यामुळे तिच्या पुढचा क्रमांक द्यायचा, 1 2 आणि 3. आता नेक्स्ट हे 5m आणि हे 5m कटवायचे, त्यामुळे हे समीकरण इथं खाली लिहायचं. ओके 5m वजा हे 3n बरोबर 19, हे समीकरण 1 बरं का. हे 5m आपल्याला कटवायचं आहे. आपण काय करू म्हणला, वजाबाकी करू म्हणला. वजाबाकी म्हणल्यामुळे प्रत्येकाचं चिन्ह बदलते बरं का. चला बदलून घेऊ आपण. 5m च्या पुढे काय नसते म्हणजे अधिक असते, अधिकच्या विरुद्ध वजा, इथं अगोदरच वजा आहे, तिच्या विरुद्ध अधिक झाला, इथं पुढे काय नसते म्हणजे अधिक, तिच्या विरुद्ध झालं वजा. वजाबाकीमध्ये प्रत्येकाचे चिन्ह बदलते, जे असेल तिच्या विरुद्ध करायचं. ओके हे अधिक 5m हे वजा 5m 0 झाला, वजा 30 आणि वजा 3, वजा 30 आणि वजा 3 वजा 33n बरोबर वजा 35 आणि वजा 19. दोन्ही ठिकाणी वजा असल्यामुळे बेरीज करूता 9 आणि 5 14 ला 4, हाच्याला 1, 3 आणि 1 4 आणि इथं 5 आला. कुठेतरी आपल्याला चुकलेवर काही का 9 आणि 5 14 ला 4, हाच्याला 3 आणि 4 आणि 5. गणित बरोबर आहे का आपण चेक करून घेऊया. 5m वजा 3m बरोबर 19, m वजा 6n बरोबर वजा 7. 5 न 7 ला गुणलो, 5 सत्ते 35 झालं, 35 आणि हे n किती आहे 19 आहे. 9 5 14 ला 4, हाच्याला 3 3 4 आणि 5 म्हणजे वजा 54 मिळाले. इथं चुकले आपलं. कुठं चुकलंय की इथं अधिक चिन्ह आहे, वजा 30 मधून अधिक 3 गेल्यानंतर वजा 27 येते. इथं आपण चुकलो. इथं आपण काय गृहीत धरले बा, तुमची पण परीक्षामध्ये अशी चूक होऊ शकते. त्यासाठी तुम्ही व्यवस्थित पूर्ण लक्ष इथं असणं गरजेचं आहे. त्यासाठी बघा इथे किती आहे वजा 30 आहे. मी काय गृहीत धरलं होतं, मी या वजाला पकडले. तुम्ही बघा या वजाला धरायचं नसते, जे आपण नंतरचं जे चिन्ह दिलं असतं त्या चिन्हाला आपल्याला धरावं लागतं. मी वजाला धरले त्यामुळे माझं चुकत होतं. वजा 30 मधून हे अधिक 3 कमी करायचं आहे. 30 मधून 3 गेल्यावर 27 आणि मोठ्या संख्येच्या पुढचं चिन्ह. नेक्स्ट पुढे आता बरोबरला बरोबर 9 5 14 ला 4, हाच्याला 1 3 4 आणि 1 5 54 वजा वजा चिन्ह द्यावं लागतं. 2 वजा असल्यावर बेरीज करून वजा चिन्ह. नंतर n बरोबर हो काय वजा 54, हे गुणाकारातलं वजा 27, भागाकारामध्ये आलं वजा 27. शेवटी n बरोबर 27 चा पडा 54 चे परिमाण 27 दुनी 54, n बरोबर 2 आलं. हे वजा दोन्ही वजा अधिक अधिक होऊन गेले, कटून गेले. ही किंमत 1 मध्ये, ही किंमत काय करू आपण 1 मध्ये ठेवता. चला 1 कुठं आहे बघा, तो काही इथे आहे बघा. 5m वजा 3n बरोबर 19, हे एक समीकरण आपण लिहून घेतलो. ह्या एक समीकरणामध्ये जिथं n दिसत, n च्या ठिकाणी 2 ठेवायचं. n कुठं का दिसणार, बाकी त्या समीकरणामध्ये कोणताही बदल करायचा नाही बरं का. तो काय 5m हे वजा तो काय 3 गुणिले n ची किंमत 2 बरोबर 19. 5m वजा 3 आणि 2 चा गुणाकार 3 दुनी 6, दोन्हीच्या मध्ये गुणाकार असल्यामुळे गुणाकार केला आपण. नंतर बरोबरला बरोबर हे 19. 5m बरोबर 19 वजा 6 पलीकड 2 अधिक 6. 5m बरोबर 19 आणि 6 25 आलं. m बरोबर 25, गुणाकारातलं 5 भागाकारामध्ये आलं. तर m बरोबर, चला खाली घेऊ आपण, जागा आहे भरपूर. m बरोबर 5 चा पडा 25 याचे परिमाण 5 5 25, m बरोबर 5 आलं. m, n. चला उकल लिहू आता. m आणि n या दिलेल्या समीकरणामध्ये सहगुणक म्हणून काय वापरले वा,
सॉरी चर म्हणून आपण m आणि n वापरलेलं बरं का. त्यामुळे m आणि n च्या किमती आपल्याला लिहाव्या लागतात. m ची किंमत 5 काढली आपण, n आणि n ची किंमत आपण 2 काढली. ही दिलेल्या समीकरणाची उकल आहे. अशा पद्धतीनं या चौथ्या प्रश्नाचं उत्तर येते आपल्याला. पाचवं गणित 5x अधिक 2y बरोबर -3. 5x अधिक 2y बरोबर -3 कॉमा x अधिक 5y बरोबर 4. x अधिक 5y बरोबर 4 हे आपण गणित लिहिलो. आता आपण उत्तर करू बरं का. उत्तर 5x अधिक 2y बरोबर -3 समीकरण 1 आणि x अधिक 5y बरोबर 4 समीकरण 2. पहिल्याला 1 नाव द्यायचं, दुसऱ्याला 2 नाव द्यायचं. तिच्या पुढची स्टेप x किंवा y एकाला 0 करायचं बरं. कुणाला 0 करायचं? x ला 0 करू. x च्या पुढे इथं सहगुणक म्हणून 5 आहे. इथं x च्या पुढे काही नाही म्हणजे 1 असते. म्हणजे इथं जर समजा 5 आहे आणि इथं बी जर आपण 5 आणलो तर 5x 0 होणार आहे बरं. मग जर समजा आपल्याला इथं जर 5 आणायचं असेल तर ह्या 2 ला म्हणजे समीकरण 2 ला 5 ने गुणावं लागतं आणि वजाबाकी करावं लागतं बरं. समीकरण 2 ला समीकरण 2 ला 5 ने गुणून वजाबाकी करू. चला समीकरण 2 ला व्यवस्थित असं तुम्हाला जमत नसेल तर असं व्यवस्थित बोट ठेवायचं. 5 ने x ला गुणा 5x झाला हो का. हे अधिक या 5 न या 5 ला गुणा 5 5 25y बरोबर या 5 न 4 ला गुणा 5 20 याला द्यायचं 3 ना. इथं 1 दिलो, इथं 2 दिलो, नवीन तयार झाल्यामुळे 3. आता पुढं हो का. इथं 5x झाला होता आणि इथं 5x आहे त्यामुळे इथं खाली द्यायचं हो का. 5x अधिक हो का 2y बरोबर -3 हे समीकरण 1 आहे. आपल्याला हे 5x कटवायचे त्यामुळे एकाखाली एक आपण लिहून घेतो. कटवण्यासाठी काय करायचं आपल्याला? वजाबाकी करा म्हणतोय. मग वजाबाकीचा आपल्याला सर्वांना नियम माहिती आहे की विरुद्ध चिन्ह करायचं. करून घेऊ आपण. 5x च्या पुढे काही नसते म्हणजे अधिक असते. अधिकच्या विरुद्ध वजा. इथं पण अधिक आहे, वजा आलं, इथं वजा अगोदर असतं त्यामुळे अधिक आलं. वजाबाकी करताना प्रत्येकाचं चिन्ह बदलायचं. जे दिसतंय तिच्या विरुद्ध लिहायचं. इथं वजा दिसलं अधिक लिहिलं, इथं अधिक दिसलं वजा लिहिलं, इथं अधिक दिसलं वजा लिहिलं बरं का. हा आता याच्या पुढे काय दिसते म्हणजे हे अधिक 5x आणि वजा 5x 0 झाला. इथं आहे अधिक 25 आणि इथं वजा 2. 25 मधून 2 गेल्यानंतर 23y आलं. बरोबरला बरोबर. पुढे बघा इथं 20 च्या पुढे अधिक आहे आणि इथं 3 च्या पुढे अधिक आहे म्हणजे 20 आणि 3 23 झालं बरं. आता ह्या वजा चिन्हाला धरू नका. आपलं मेन चिन्ह कोणतं आहे? अधिक आहे. 20 आणि 3 किती झालं? 23 झालं. तर y बरोबर 23. हे गुणाकारात 23 खाली भागाकारामध्ये आलं तर y बरोबर 23 कटून गेलं तर y बरोबर 1 आलं बरं. ही किंमत 1 मध्ये ही किंमत आपण 1 मध्ये ठेवू बरं का. आता चला समीकरण 1 कुठे आहे बघा. इथं आहे 5x अधिक 2y बरोबर -3
हे समीकरण 1. ह्या समीकरण 1 मध्ये जिथं आपल्याला y दिसत त्या y च्या ठिकाणी आपण 1 ठेवणार आहोत बरं का. बाकी कोणताही बदल आपण करणार नाही. 5x अधिक 2 गुणिले y च्या ठिकाणी y ची किंमत बघा y बरोबर 1. इथं y दिसलं म्हणून 1 ठेवलं बरोबर -3. नंतर 5x हे अधिक 2 आणि 1 च्या मध्ये गुणाकाराचे नाही, त्यामुळे 2 आणि 1 चा गुणाकार, 2 चा पडा एक बार म्हणा बेक बे बरोबर -3. 5x बरोबर हे -3 अधिक 2 पलीकडे जाऊन -2 झालं. 5x बरोबर -3 -2 -5 झालं. x बरोबर -5 हे गुणाकारातलं 5 भागाकारामध्ये आलं तर x बरोबर 5 5 कटून गेलं 1 आलं आणि वजाला वजा म्हणजे x बरोबर -1 आलं. शब्दामध्ये उत्तर लिहू आता. x, y बरोबर -1, 1 ही दिलेल्या समीकरणाची उकल आहे. x, y बरोबर -1, 1 ही दिलेल्या समीकरणाची उकल. आता बघा x, y, x आणि y दिल्यानंतर अगोदर x ची किंमत द्यावी लागतं, नंतर y ची किंमत द्यावी लागतो. यामध्ये क्रम चुकायला नको आहे. क्रम चुकला तर शेवटचे हिचे अर्धा मार्क तुमचे परीक्षेत कमी होणार. बाकी इथून सगळे तुम्हाला मार्क मिळणार. फक्त इथलं अर्धा मार्क म्हणजे -1/2 तुमचे मार्क काय होणार, इथून मायनस होणार. त्यासाठी व्यवस्थित लक्ष द्यायचं. चला नेक्स्ट पुढचा प्रश्न 6. चलो लक्ष द्या. शेअरिंग बोर्डाकडे लक्ष द्या ना. इथं बघा दिलेलं जे गणित आहे ना ते अंश आणि छेदाच्या स्वरूपामध्ये. मग आपल्याला या गणिताचं उत्तर शोधण्यासाठी दिलेलं समीकरण फक्त अंशामध्ये असणं गरजेचं आहे. छेदामधली संख्या आपल्याला कमी करून टाकायची. कसं, ह्या वरच्या संख्येला अंश म्हणतात, खालच्या संख्येला छेद म्हणतात. छेदामधली संख्या आपल्याला कमी करून टाकायचं आहे. इथं छेदामध्ये 3 आहे, इथं पण छेदामध्ये 3 आहे. 3 जर कमी करायचं असेल तर आपल्याला 3 ने काय करावं लागतं, गुणून घ्यावं लागतं. 3 ने जर गुणून घेतलं तर 3 आपलं कटून जाणार आहे. उत्तर 1/3x अधिक y बरोबर 10/3 1 ना पहिलं समीकरण. नंतर 2x अधिक 1/4 y बरोबर 11/4 समीकरण 2. आता काय करायचं बघा, हे 3 कमी करण्यासाठी समीकरण 1 ला 3 ने गुणायचं. समीकरण 2 मध्ये इथं खाली छेदामध्ये 4 आहे, इथे भी छेदामध्ये 4 आहे. मग हे 4 करण्यासाठी काय करायचं, समीकरण 2 ला 4 ने गुणायचं. 1 ला 3 ने गुणा. 1 ला 3 ने का बरं, इथे 1 मध्ये म्हणजे समीकरण 1 मध्ये 3 हिच्या खाली 3 आहे त्यामुळे याला 3 ने गुणू. इथं 2 मध्ये 4 आहे त्यामुळे 4 ने गुणून घेऊ. लिहू आपण इथं असं, समीकरण 1 ला 3 ने व 2 ला 4 ने गुणवता. समीकरण 1 ला 3 ने गुणवता. मग गुणत असताना मी काय करतो बा, स्टेप वाइज करून दाखवतो तुम्हाला. 3 गुणिले 1/3 अधिक 3 गुणिले y बरोबर 3 गुणिले 10/3. हे आपलं समीकरण 1 आहे.
थोडं व्यवस्थित लक्ष देणार तुम्ही इकडं. समीकरण 1 ला 3 ने गुणू ना म्हणला बरं का आपण, गुणायचं आहे आपल्याला. मग गुणत असताना बघा हे पहिलं पद आहे, हे पहिलं पद लिहिण्याच्या अगोदर गुणाकारामध्ये 3 येणार. म्हणजे बघा 3, हे 3 गुणिले हे पहिलं पद, हे अधिक हे दुसरं पद म्हणजे y लिहिण्याच्या अगोदर, y लिहिण्याच्या अगोदर 3 गुणिले लिहायचं. 3 गुणिले लिहून मग y लिहायचं बरोबरला बरोबर. आता तिसरं पद लिहिण्याच्या अगोदर 3 गुणिले मग हे तिसरं पद. आणखी एक वेळेस पहिलं पद लिहिण्याच्या अगोदर गुणिले 3 आलं, पहिलं पद लिहिलं हे अधिक. दुसरं पद y लिहिण्याच्या अगोदर 3 गुणिले लक्षात असू द्या, 3 गुणिले आल्यानंतरच ते दुसरं पद आलं बरोबरला बरोबर. आता तिसरं पद लिहिण्याच्या अगोदर 3 गुणिले आलं. म्हणजे या प्रत्येक पदाच्या अगोदर 3 गुणिले आलं. 3 गुणिले 3 गुणिले आणि 3 गुणिले. का तर म्हणलं आपण समीकरण 1 ला 3 ने गुणायचं आहे आपल्याला, त्यामुळे 3 ना आपण गुणून घेतो. आता 3 न गुणल्यानंतर काय होतंय, हे 3 कटून जाते. मग काय होते, फक्त इथं आपण x लिहायचं दिले, x लिहून घेऊ आपण बरं. हे खालचं 3 भागाकारामध्ये 3 गुणाकारामध्ये 3 कटून गेले तर उरते फक्त 1x अधिक 3 आणि y चा गुणाकार आला 3y बरोबर. हे 3 कटून जाते, उरते फक्त 10. हे समीकरण 1 रेडी झालं. आता डायरेक्ट पद्धतीने पण सांगतो, डायरेक्ट पद्धतीने पण तुम्हाला कळावं. ह्या समीकरण भागाकारामध्ये 3 आहे, इथं बी 3 आहे. भागाकारामध्ये 3 असल्यामुळे ते 3 कमी करण्यासाठी 3 न गुणावं लागतं. मग बघा 3 न गुणत असताना ज्या संख्येच्या भागाकारामध्ये 3 नाही फक्त त्यांनाच 3 न गुणायचं. जसं हिच्या खाली 3 आहे, ह्याला 3 न गुणायचं नाही, इथलं फक्त काय लिहायचं 1x लिहायचं. हे अधिक y च्या खाली 3 नाही म्हणून y ला गुणायचं 3 न. 3 न जर गुणलो तर इथं काय येते 3y आले बरोबरला बरोबर. इथं बा 10 च्या खाली 3 आहे म्हणून ह्याला 3 न गुणायचं नाही, डायरेक्ट 10 तसंच लिहायचं. हे झालं समीकरण 1. आता 2च मी तुम्हाला डायरेक्ट करून दाखवतो, समजते का बघा. आता इथं भागाकारामध्ये 4 आहे, पण या 2x च्या खाली 4 नाही, त्यामुळे या 2x ला 4 न गुणायचं. चला 4 न 2x ला गुणा, 4 गुणी 8x आला, हे अधिक. आता इथं 1 च्या खाली 4 आहे, त्यामुळे ह्या 1 ला 4 न गुणायचं नाही, जिच्या खाली आहे त्याला गुणायचं नाही. हे फक्त 1y आलं, हे 1y बरोबरला बरोबर. 11 च्या पण खाली 4 असल्यामुळं हे 11 तसंच लिहायचं. हे झालं समीकरण 2. चला बघा आता समीकरण 1 आणि 2 अशा पद्धतीने तयार झालं की ते फक्त संख्या अंशामध्ये छेदामध्ये संख्या निघून गेल्या. इथलं 3 बी निघून गेलं, इथलं 4 बी निघून गेलं, सरळ समीकरण तयार झालं. आता या सरळ समीकरणामध्ये x किंवा y एकाची किंमत आपल्याला 0 करायचं आहे. कुणाची किंमत 0 करणं सोपं जाईल आपल्याला, x पण सोपं जाईल, y पण सोपं जाईल. चला आपण x ची किंमत 0 करू. कसं बघा, इथे x च्या पुढं सहगुणक म्हणून 8 आहे, इथं x च्या पुढं 1 आहे. मग काय करावं लागतं आपल्याला, इथं 8 आहे तर इथं बी किती आणलं पाहिजे आपण, 8 आणलं पाहिजे. मग या x च्या पुढं 8 आणण्यासाठी काय करावं लागतं आपल्याला, समीकरण 1 ला 8 न गुणावं लागतं आणि वजावी चिन्ह लागणार आहे. इथला 8x इथला 8x कटवण्यासाठी वजा लागतंय बरं का. मग आपण काय करू, समीकरण 1 ला 8 ने गुणून घेऊ. समीकरण 1 ला 8 ने गुणून वजाबाकी. समीकरण 1 ला 8 न गुणा, समीकरण 1 वर बोट ठेवायचं, प्रत्येकाला 8 न गुणायचं. 8 न 1 ला गुणा, 8 1 8x अधिक 8 न 3 ला गुणा, 8 3 24y बरोबर. ह्या 8 न 10 ला गुणा, 8 10 80. हे समीकरण 1. आता हे 8x आणि हे 8x कटवायचं, त्यामुळे हे समीकरण हिच्या खाली लिहू आपण. 8x अधिक 1y बरोबर हे 11. हे समीकरण किती 2 आहे. ऍक्च्युली तर 3 नाव द्यावं लागतं आपल्याला. नवीन समीकरण तयार झाले. वजाबाकी म्हणल्यामुळं चिन्ह बदलते, वजा. इथं अधिक आहे म्हणजे वजा आलं, इथं अधिक आहे म्हणजे इथं बी वजा आलं. अधिक 8x वजा 8x 0 झालं. इथं अधिक 24 आहे, इथं वजा 1 आहे.
24 मधून 1 गेल्यानंतर 23y बरोबर 80 मधून 11 कमी करावा लागतो बरं का. आता 10 मधून 1 गेल्यानंतर इथं 9 आलं, हातच्या आला 1 आणि 8 मधून 2 गेल्यानंतर 6 आला, 69 आला. पुढची स्टेप इथे लिहितो तुम्ही आता. y बरोबर हे 69 भागिले हे 23 आणि y च्या मध्ये गुणाकार असते. हे 23 कुठे जाते, 69 च्या खाली 23 आलं. नंतर y बरोबर 23 चा पाडा 69, 23 × 69 y बरोबर 3 आला. मग काय करू आपण, ही किंमत y बरोबर 3 ही किंमत 1 मध्ये ठेवू. काय करू आपण, y बरोबर 3 ही किंमत 1 मध्ये ठेवू. समीकरण 1 कुठं आहे, आता समीकरण 1 हे बी आहे आणि समीकरण 1 हे बी हे लई मोठं आहे, उत्तर एकच येणार आहे, पण आपण लहान हे घेऊया. म्हणजे 1x अधिक 3y बरोबर 10 हे समीकरण 1. हे समीकरण 1 मी इथं लिहिलो. ह्या समीकरण 1 मध्ये y च्या ठिकाणी 3 ठेवायचं. 1x आता 1x च्या ठिकाणी 1 नाही लिहिलं तरी बी चालतंय, 1 पुढं असतेच किंवा 1 ला व्हॅल्यू नसते गुणाकारामधल्या 1 ला बरं का. त्यामुळे 1 आता इथून लिहिणार नाही आपण. काही अधिक 3 गुणिले y च्या ठिकाणी आपण 3 ठेवता बरोबर 10 x अधिक 3 आणि 3 चा गुणाकार 3 त्रिक 9 बरोबर 10 x बरोबर 10 अधिक 9 पलीकडे जाऊन वजा 9 झालं. x बरोबर 10 मधून 9 गेल्यानंतर 1 आला. उकल x, y बरोबर x ची किंमत 1 आणि y ची किंमत 3. ही दिलेल्या समीकरणाची काय आहे, उकल आहे बघा. प्रश्न 7वा. नव्याण्णव x अधिक 101y बरोबर 499, 101x अधिक 99y बरोबर 501. आता इकडे थोडं म्हणजे हे जे गणित आहे त्या गणिताकडे आपल्याला थोडं विशेष लक्ष देऊन बघावं लागणार आहे. काय बघा, 99 101 म्हणजे एकाच गणितामध्ये आपल्याला काय दिसतात, संख्या रिपीट दिसतात. म्हणजे एक संख्या 2 वेळेस आले, एक संख्या 2 वेळेस. म्हणजे कसं, इथं 99 इथं 99 इथं 101 इथं 101. असे गणित सराव संच मध्ये 2, सराव संचच्या अगोदर 1 सोडून दिलेला आहे आणि असेच काही प्रश्न संकीर्णामध्ये आलेले आहेत. असे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्या पुस्तकामध्ये काय म्हणतंय, असे जे गणित आहेत ना ज्या गणितामध्ये एक संख्या डबल आले एक संख्या डबल आले, अशा समीकरणाची एक वेळेस बेरीज करा आणि एक वेळेस वजाबाकी करा, जेणेकरून दिलेले 2 समीकरण लहान होते. आता बघा, हे समीकरणाची ज्या संख्या आहेत ना एकदम मोठे आहेत. आता याच्या अगोदर आपण 6 प्रश्न बघितलो, त्या 6ही प्रश्नामधल्या संख्या एकदम लहान होत्या, पण या गणितामधल्या संख्या एकदम मोठ्या येतात. मग मोठ्या असल्यामुळं जर या अशा गणिताची जर आपण एकदा बेरीज आणि वजाबाकी
केलो तर लहान समीकरण भेटतात असं आपल्या पुस्तकामध्ये म्हणले. त्यामुळे काय करू आपण या दोन्ही समीकरणाची एक बार बेरीज करू, एक बार वजाबाकी करू, लहान समीकरण भेटतील. बरं बेरीज आणि वजाबाकी कधी करायचं? ज्या वेळेस त्या गणितामध्ये एक संख्या डबल असेल, एकच संख्या डबल असेल अशा गणितामध्येच त्या गणिताची एक वेळेस बेरीज आणि एक वेळेस काय करायचं? वजाबाकी केल्यानंतर आपल्याला लहान समीकरण भेटतात. मग त्या लहान समीकरणाची काय आपण बेरीज वजाबाकी करून काय करू शकतो? उत्तर काढू शकतो. चला 1 आणि 2 मी नावं लिहून घेतलो. आता 1 व 2 ची बेरीज वजाबाकी करू. समीकरण 1 व 2 ची बेरीज व वजाबाकी करू. समीकरण 1 व 2 ची बेरीज व वजाबाकी करू म्हणजे आपलं काय म्हणते बघा, एक बार तुम्ही बेरीज पण करा आणि एक बार तुम्ही काय करा? वजाबाकी पण करा असं म्हणलेलं आहे. मग पहिल्या सुरुला आपण बेरीज करू. हा समीकरण 1 म्हणते 1 लिहून घेऊ आपण. 99x अधिक 101y बरोबर 101y बरोबर 499. समीकरण 1 2 म्हणते 101x अधिक 99y बरोबर 501. हे समीकरण 2. 1 व 2 ची काय म्हणते? बेरीज म्हणते. बेरीज म्हणजे अधिक बेरीज. आता बेरीज करू म्हणल्यावर फक्त इथं अधिक लागतं, दुसरं काहीच बदल करावं लागत नाही. वजाबाकीमध्ये ते आहे की प्रत्येकाचं चिन्ह बदलत जावं लागतं, पण बेरजेमध्ये तसं काहीच नाही. बेरजेमध्ये फक्त इथं अधिक द्यावं लागतं बरं का. चला समीकरण 1 व 2 ची बेरीज म्हणलं बेरीज करू आपण. आता 101 आणि 99 200 होते. 101 आणि 99 200 होते. 499 आणि 501 1000 होते बरं का. चला 101 आणि 99 201 अधिकला अधिक 99 आणि 101 200y बरोबर 501 आणि 499 1000 झालं. ह्या प्रत्येकाला बघा, त्या प्रत्येकाला 200 ने भाग जाते. काय करू आपण? 200 ने भाग घालू आपण. पुढे दिलं तर चालेल ना आपल्याला. चला जाऊ द्या. दोनशे ने भाग घालू आपण. 200 ने जर भाग घातलो तर हे 200 खाली, ह्याला जर 200 ने भाग घातलो तर वरचं 200 खालचं 200 कटून जाते. किंवा आपण जर स्टेप वाढवायचं म्हणलं तर कसं होते बघा, 200x भागिले 200 अधिक 200y भागिले 200 बरोबर 1000 भागिले 200. जर समजा तुम्हाला समजत नसेल तर आपण बघा कसं स्टेप केलंय. 200 ने भागू म्हणल्यामुळं प्रत्येक पदाच्या खाली भागाकारामध्ये 200, या पण भागाकारामध्ये 200 आणि इथं पण काय लिहिले आपण भागाकारामध्ये 200. 200 ने भागू म्हणल्यामुळं प्रत्येकाच्या खाली 200 200 लिहिलो. आता काय होतंय, हे वरचं 200 खालचं 200 कटून जाते म्हणजे फक्त x उरतंय. खालचं 200 वरचं 200 कटून गेलं म्हणजे फक्त y उरतंय. 200 ने जर 1000 ला तुम्ही जर भाग घातलो तर किती उरतंय? हे 2 0 कटून गेले म्हणजे फक्त 10 उरतंय बरं का. 10 उरणार नाही, 2 कटून गेले 2 चा पाडा म्हणजे 5 उरते फक्त बरं का. हे 2 0 कटून गेले. 2 न 10 ला भाग झाला 5. किती नाव देऊ आपण याला? 3 नाव देऊ बरं का. नेक्स्ट आता 1 व 2 ची बेरीज केल्यावर हे समीकरण भेटलं. आता परत ह्या 1 व 2 ची काय करू आता? वजाबाकी करू का. चला इथे करू, आपल्या जागा भरपूर आहे अजून. 99x अधिक 101y बरोबर 499. समीकरण 1. आणि दुसरा आहे 101x अधिक 99y बरोबर 501. समीकरण 2. आपण काय म्हणलो की
वजाबाकी करू म्हणला. वजाबाकी करू म्हणल्या प्रत्येकाचं चिन्ह बदलायचं बरं. वजा, इथं बी वजा आणि इथं बी वजा द्यावं लागतं. वजाबाकी करू आता. 101 मधून 99 गेल्यानंतर काय होतंय? वजा 2x उरलं. 101 मधून 99 गेल्यानंतर 2y उरलं. 501 मधून 499 गेल्यानंतर वजा 2 उरलं. इथं काय करू आपण? वजा 2 ने भाग घालूया. बघा थोडं 1 व 2 ची बेरीज म्हणते. बेरीज आपण केला. वजाबाकी म्हणल्यावर परत आणखी एक वेळेस 1 आणि 2 दिलो. वजाबाकी म्हणल्यावर वजा चिन्ह आणि वजा चिन्ह दिलो. इथं आहे 101 आणि इथं आहे 99. 101 मधून 99 गेल्यावर 2x उरते बरं, मोठ्या संख्येचं चिन्ह. इथेही बघा 101 आणि इथं 99. 101 मधून 99 गेल्यावर 2y उरलं, मोठ्या संख्येचं चिन्ह. आणि तेव्हा 501 मधून 499 कमी करा, 2 उरलं. आणि 501 मोठी संख्या असल्यामुळे त्या मोठ्या संख्येच्या पुढचं चिन्ह आलं. इथं 2 आणि इथं पण 2, त्यामुळे 2 न जर भाग घातलो आपण तर प्रत्येकाचं 2 काय होते? कटून जातं. जसं इथं प्रत्येकाचं 200 कटून गेलं ना, तसं इथं प्रत्येकाचं 2 जर कटून गेलं तर काय समीकरण भेटते बा आपल्याला? 2 कटून गेलं तर इथं वजा x अधिक y बरोबर वजा 1 हे समीकरण आपल्याला इथे भेटते. 4 नाव देऊया. चला या समीकरणाचं हे 2 कटून गेलं तर इथं वजा x उरलं फक्त. अधिक हे पण 2 कटून गेलं, फक्त y उरलं. हे पण 2 कटून गेलं, काही नसते म्हणजे शेवटी 1 उरलं. बरं, 2 न भाग घातल्यावर हे समीकरण भेटलं. आता लक्ष द्या. समीकरण 1 आणि 2 ची एकदा बेरीज आणि वजाबाकी करून नवीन 2 समीकरण मिळवले. ते नवीन 2 कोणते समीकरण? एक आहे 3 आणि एक आहे 4. आता नंतर आपल्याला काय करायचं? या 3 आणि 4 चा विचार करायचा. समीकरण 3 आणि 4 चा विचार करायचा. मग समीकरण 3 आणि 4 मध्ये एकाची किंमत 0 होते, x किंवा y ची बरं का. कुणाची 0 होते चेक करू आपण. समीकरण 3 मध्ये तर अधिक x आहे, इथं वजा x आहे. अधिक x आणि वजा x ची बेरीज केलो तर x 0 होते. म्हणजे काय करू आपण? 3 व 4 ची बेरीज करू, x ची किंमत 0 होऊन जाईल. समीकरण 3 व 4 ची बेरीज. समीकरण 3 व 4 ची बेरीज. चला समीकरण 3 x अधिक y बरोबर 5 हे आहे 3 आणि चौथा आहे वजा x समीकरण 3 आहे x अधिक y बरोबर 5 आणि हे आहे तिसरं समीकरण. आणि चौथा आहे वजा x अधिक y बरोबर वजा 1 हे समीकरण 4. आता बघा समीकरण 3 व 4 ची इथे शब्द आहे बेरीज. बेरीज म्हटल्यानंतर फक्त इथे एक अधिक चिन्ह द्यायचं, बाकी काही संबंध नसतो बरं. पुढे आता बघा हे अधिक x हे वजा x 0 झालं. हे अधिक y हे अधिक y अधिक 2y झालं. 5 मधून वजा 1 दिल्यानंतर 4 आलं, अधिक 4 येते. नंतर y बरोबर 4 भागिले 2 हे गुणाकाराचं 2 भागाकारामध्ये आलं तर y बरोबर किती येते? 4 बेदुनी 4y बरोबर 2 आलं. y बरोबर 2 ही किंमत 1 मध्ये ही किंमत आपण 1 मध्ये ठेवतो. नाही 1 मध्ये नाही ठेवता येणार आपल्याला, का तर समीकरण 1 लई मोठा आहे. समीकरण 2 पण काय होतं? समीकरण 2 पण लई मोठा आहे. बा कधीही किंमत ठेवत असताना नियम असा नाही की 1 मध्ये ठेवा, 2 मध्ये ठेवा किंवा 3 मध्ये ठेवा. कशाची ठेवा उत्तर तर शेवटी येणार आहे, पण आपल्याला सोपं कशात जातंय हे बघणं महत्वाचं आहे बरं का. मग कोणत्या समीकरणामध्ये ठेवायला सोपं जाईल? 3 मध्ये. त्यामुळे आपण काय करता? ही किंमत आपण 3 मध्ये ठेवू बरं का. आता x अधिक y बरोबर 5. y ची किंमत 2 ठेवणार आपण. x अधिक 2 बरोबर 5. x बरोबर 5 अधिक 2 पलीकडचं वजा 2 झालं तर शेवटी x बरोबर 5 मधून 2 गेल्यानंतर 3 आलं. दोन्ही पण आपल्याला उत्तरे भेटल्या.
एक्स बरोबर 3 आणि y बरोबर 2. खाली शब्दामध्ये उत्तर लिहू. चला आता शेवटची स्टेप. x, y बरोबर x ची किंमत आहे 3, y ची आहे 2. ही दिलेल्या समीकरणाची उकल आहे. ही दिलेल्या समीकरणाची उकल आहे बघा. चला नेक्स्ट. जसं आपण 7वा हा प्रश्न बघितलो त्याच पद्धतीनं 8वा पण प्रश्न सेम आणि सारखाच आहे, फक्त किमती चेंज आहेत आपल्या. आठवा प्रश्न. 49x वजा 57y बरोबर 172. 57x वजा 49y बरोबर 252. पहिल्या समीकरणाला 1 नाव देऊ आपण. 49x वजा 57y बरोबर 172. 57x वजा 49y बरोबर 200. याला 1 नाव देऊ. 252 याला आपण काय करू तर 2 नाव देऊ. पहिल्या समीकरणाला 1 नाव, दुसऱ्याला आपण 2 नाव देऊन घेतलो. आता इथं बघा 49 हेच 49 इथं आला, 57 हे 57 इथं आला, म्हणजे एक संख्या डबल वेळेस आली. अशा वेळेस दिलेल्या गणिताची म्हणजे दिलेल्या प्रश्नाची एक वेळेस बेरीज एक वेळेस वजाबाकी केलो की 2 लहान समीकरण होतात. मग आपल्याला उत्तर काढायला सोपं जाईल. चला 1 व 2 ची बेरीज व वजाबाकी करू आपण. समीकरण 1 व 2 ची बेरीज व वजाबाकी. 1 व 2 ची बेरीज व वजाबाकी करू. 49x वजा 57y बरोबर 172. 1 नंतर 57x वजा 49y बरोबर 252. समीकरण 2. 1 व 2 ची बेरीज म्हणलं बरं. बघा आता हे गणित पहिल्याला 1 नाव दिलो, दुसऱ्याला 2 नाव दिलो. 49 57 57 एक संख्या रिपीट असल्यामुळं त्यात दोन्हीची 1 व 2 ची बेरीज आणि एकदा वजाबाकी. पहिल्या सूरला बेरीज करणार, बेरजेचं चिन्ह दिलो. चला आता 49 57 ची बेरीज, 49 57 ची बेरीज आणि बेरीज करू आपण. 9 आणि 7 9 7 16 ला 6 हाच्याला 1 106 x झाला, वजाला वजा. इथे बी 57 आणि 49 106 y बरोबर. आता या दोन्हीची बेरीज 2 आणि 2 4 7 आणि 5 12 ला 2 आणि हाच्याला 1 2 आणि 1 3 आणि 1 4. इथं बघा इथं 106 म्हणजे इथं 106 ने भाग बरं का. 106 ने भाग जात आहे. 106 ने 106 ला जर भाग घातलो तर फक्त x उरते, वजाला वजा. 106 ने जर या 106 ला y भाग घातलो तर फक्त y उरते बरोबर. आता 106 मध्ये 100 आणि 6 100 न जर 400 ला भाग घातलो तर 4 आला आणि 6 न 24 ला भाग आला म्हणजे 4, म्हणजे 4 चा भाग असतो. 106 चा पाढा जर 4 बार म्हणलो तर 424 येते, म्हणजे 4 चा भाग बसला. ज्याला आपण 3 नाव घेतो. 1 व 2 ची बेरीज केल्यावर समीकरण 3 भेटलं. आता 1 व 2 ची वजाबाकी करू. आता 49x वजा
57y बरोबर 172 1 57x वजा 49y बरोबर 252 समीकरण 2 वजाबाकी म्हणल्यामुळे वजा वजा असल्यावर अधिक वजा आता त्याच 1 व 2 ची वजाबाकी म्हणल्यावर वजा अधिक आहे वजा आणि तर अधिक आहे वजा चिन्ह दिलं वजाबाकी करू आता 49 मधून 57 गेल्यावर 7 आणि 8 होतं बरं का वजा 8x उरले 57 मधून 49 गेल्यावर 8x मोठ्या संख्येचं चिन्ह नंतर 57 मधून 49 गेल्यानंतर इथं वजा 8y मोठ्या संख्येचं चिन्ह आता इथे काय करावं लागतं 252 मधून 172 वजा करावं लागतं 252 वजा 172 0 नंतर 15 मधून 7 गेले 5 6 7 8 9 10 5 6 7 8 आले आजच्याला 1 0 म्हणजे किती आलं 80 आलं वजा 80 इथं 8 असल्यामुळे काय करू इथं 8 ने भागो 8 ने जर भाग घातलो तर ह्या 8 ने जर 8 ला भाग घातलो तर 8 कटून गेलं x उरलं 8 कटून गेलं y उरलं वजा हे वजाला वजा 8 चा पाडा 80 येईपर्यंत म्हणा 8 10 80 10 बार म्हणावं लागतं हे झालं समीकरण 4 हे 3 आणि 4 आता काय करायचं 3 आणि 4 चा विचार करायचा बरं का 3 आणि 4 चा विचार करू आपण 3 आणि 4 चा विचार करत असताना 3 आणि 4 मध्ये बघा x ची किंमत 0 होऊन जाते सहजरित्या बरं का कसं इथे x च्या पुढे वजा आहे आणि ते x च्या पुढे अधिक आहे अधिक x आणि वजा x 0 होऊन जाते मग 3 आणि 4 ची बेरीज करून टाकायचं 0 होऊन जाते समीकरण 3 व 4 ची समीकरण 3 व 4 ची बेरीज 3 कुठे आहे बघा x वजा y बरोबर 4 समीकरण 3 इथे आहे x वजा y बरोबर 4 समीकरण 3 आणि चौथा वजा x वजा x वजा y बरोबर वजा 10 हे समीकरण 4 यांची काय करायचं बेरीज म्हणलं बेरजेचं चिन्ह द्यायचं बस झालं हे अधिक x आणि वजा x 0 झालं वजा y वजा 2y वजा 10 मधून 4 कमी करा वजा 6 आलं y बरोबर वजा 6 भागिले वजा 2 हे वजा 2 खाली आलं तर y बरोबर किती येतंय 2 6 y बरोबर 3 आहे y बरोबर 3 ही किंमत आता आपण समीकरण 1 मध्ये ठेवूया 1 मध्ये नाही ठेवायचं 3 मध्ये ठेवू सोपं जातंय x वजा y बरोबर 4 हे समीकरण काय आपलं 3 आहे ह्या समीकरण 3 मध्ये y च्या ठिकाणी 3 ठेवता बरं का x ला x वजाला वजा y ची किंमत 3 बरोबर 4 x बरोबर 4 वजा 3 पलीकडे जाऊन अधिक 3 झालं तर x बरोबर 4 आणि 3 x बरोबर 7 आलं x, y बरोबर x ची किंमत आहे 7 y ची किंमत आहे 3 ही दिलेल्या समीकरणाची उकल आहे इथं अशा पद्धतीने हा प्रश्न संपला त्याचबरोबर इथं आपला हा सराव संच पण संपला सराव संच 1.1 मध्ये पहिला प्रश्न त्यामध्ये एक प्रतियुक्त होता आणि प्रश्न दुसऱ्यामध्ये टोटल 8 प्रश्न होते ते 8 पण प्रश्न संपले नेक्स्ट सराव संच आपण पुढच्या एपिसोड मध्ये बघूया